धन्वंतरी सहकारी रुग्णालय निवडणूक एकमताच्या दिशेने पुढाकार. धन्वंतरी सहकारी रुग्णालय अमरावती येथे 2026-2031 या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एकमताचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कमी खर्चात दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. संस्थेतील विद्यमान संचालकांसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवीन चेहऱ्यांनीही उमेदवार दाखवून केली आहे. रुग्णसेवा अधिक सक्षम करणे, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे, अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देणे आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करणे या ध्येयांसह उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 6 मतदारसंघापैकी 5 ठिकाणी चीज करते रहेंगे रोज के रोज तो हमको वही रिजल्ट मिलेंगे। पर अगर हम ऊंचा सोच के कुछ और ऊंचा करने की कोशिश करेंगे तो जरूर ऊंचा कोई रिजल्ट हमको मिलेगा। इसी तहत मैं अभी ये मेरा विचार सबके सामने रखता हूँ और आप लोगों से प्रोत्साहन की अपेक्षा। रिंगणात उतरले आहेत। 6 मतदारसंघापैकी 5 ठिकाणी आजीवन सदस्यांनी 18 उमेदवारांनी स्पष्ट पाठिंबा दिला आहे। त्यापैकी 6 उमेदवारांनी बिनविरोधी निवडून आले असून उर्वरित जागांसाठी स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही इच्छुकांनी आपले नामांकन दर्जा मागे घेण्याची तयारी दर्शवली असल्याने एकमतांची शक्यता अधिकच बळकट झाली आहे। संस्थेच्या इतिहासात आतापर्यंत संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। ही परंपरा यंदाही कायम ठेवण्याचे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे। उर्वरित उमेदवारांनीही संस्थेच्या हिताला प्राधान्य देत एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान उमेदवारांनी सर्वसामान्यांपर्यंत परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला असून आजीवन सदस्यांनी उर्वरित उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे।